धाराशिवमधील मेडिकल कॉलेजमध्ये जे इंटर्न डॉक्टर्स असतात त्या डॉक्टरवर हल्ला झाला, त्यांच्या गळ्याला सत्तूर लावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि याचं एकच कारण आहे ते म्हणजे इथल्या प्रशासनाचा ढिसाळपणा। सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज जिथं हजारो लोकांचा उपचार केला जातो अशा संवेदनशील ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रशासन जागरूक नाही आणि त्यामुळे डॉक्टर लोकांचा जीव धोक्यात येतो। तर डॉक्टर लोकांचा जीव धोक्यामध्ये असेल तर रुग्णांचा जीव कोण वाचवेल? त्यामुळे याला पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय महाविद्यालयाचं प्रशासन जबाबदार आहे। मी प्रश्न विचारू इच्छितो की या धाराशिवमध्ये वैद्यकीय महाविद्यालय हे खूप आधी यायला पाहिजे होतं। 20, 30, 40, 50 वर्षापूर्वी प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेजेस झाले, परंतु आपल्या या भागातल्या नेतृत्वाने हे मेडिकल कॉलेजेस धाराशिवमध्ये न काढता मुंबईमध्ये काढली, पुण्यामध्ये काढली आणि इथून रुग्णांना नेऊन पुण्याला रुग्णसेवा देणं आणि त्याची टिमकी वाजवणं यासारखा निर्लज्जपणा दुसरा कुठला नाहीये। जे मेडिकल कॉलेज इथं 50 वर्षापूर्वी यायला पाहिजे होतं, या जिल्ह्यानं तुम्हाला मंत्रिपद दिली, आमदारकी दिली, खासदारक्या दिल्या, गृहमंत्रीपद दिलं, या जिल्ह्याला तुम्ही 30 वर्षापूर्वी मेडिकल कॉलेज आणू शकला असतात, नाही आणलं। आता या जिल्ह्याच्या सुदैवानं नशिबानं वैद्यकीय महाविद्यालय इथं येतंय आणि ते सुद्धा तुम्हाला टिकवता येत नसेल तर या जिल्ह्याच्या नेतृत्वाचा हा बुद्धीचा दुष्काळ आहे, तुमच्या कर्तृत्वाचा दुष्काळ आहे। तुम्ही असलेले मेडिकल कॉलेज खासगी स्वतः बाहेर घेऊन जाता, जे सरकारी मेडिकल कॉलेज येते ती तुम्हाला टिकवता येत नाहीये। तर तुम्हाला या जिल्ह्यातल्या लोकांच्या आरोग्याची किती काळजी आहे यावरून दिसून येतं। यामध्ये खासगी मेडिकल कॉलेज तर गेलेच, पण पुढचा इशारा हा असणार आहे की जर इथे परत जर डॉक्टरांच्या वर जर म्हणजे हल्ला झाला किंवा त्यांना जर धोका वाटला तर आम्ही इथल्या पोलीस प्रशासनाला आणि इथल्या राजकीय नेतृत्वाला आम्ही जबाबदार धरू। या जिल्ह्यामध्ये ज्या डॉक्टरवर हल्ला झाला तो डॉक्टर राजस्थानचा आहे। देशभरातून डॉक्टर जर विश्वासाने आपल्या जिल्ह्यामध्ये येत असतील आणि जर संदेश जात असेल की धाराशिव सुरक्षित नाहीये, तर धाराशिव सुरक्षित नाही हा इथल्या राजकीय नेतृत्वावरचा ठपका आहे। हा जिल्हा सुरक्षित आहे, हे मेडिकल कॉलेज सुरक्षित आहे असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे। आणि मी वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून सांगू इच्छितो की यामध्ये माझ्या पक्षाचं, माझ्या कार्यकर्त्यांचं सहकार्यच असेल की जेव्हा जेव्हा इथं रुग्णांना, डॉक्टरांना काही अडचण आली तर मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते हे डॉक्टर्सच्या, रुग्णांच्या आणि प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील। ही घटना शनिवार रात्रीची आहे। जवळपास 11च्या आसपास ही घटना आपल्या मेडिकल परिसरामध्ये घडली। एक प्रशिक्षणार्थी, इंटर्नशिप जे म्हणतो तो विद्यार्थी आपल्याकडे आपलं कर्तव्य बजावत होता। दरम्यानच्या काळात 10:30, 11च्या आसपास जवळपास एक बाहेरील व्यक्ती, नाव स्वप्नील राऊत त्यांचा, तो आला आणि त्यांनी अचानक दहशत निर्माण केली। त्याने आपल्यासोबत असलेले एक हत्यार, कत्ती काढून संबंधित डॉक्टरच्या म्हणजे गळ्यावर लावला आणि मारण्यासारखे म्हणजे भीतीदायक वातावरण निर्माण केले। आणि दरम्यानच्या काळात मग लागलीच माझ्या लक्षात आल्याबरोबर मी 5 ते 10 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचलो आणि पोलीस प्रशासनाशी विनंती केली आणि लागलीच त्याला अटक करायला लावली। काय कारण होतं सगळ्या गोष्टी? आपल्या इंटर्न डॉक्टरकडे एक गाडी होती, तर तो गाडीनं का मारलास असे काहीतरी कारण काढून त्यांनी आपल्या कॅम्पसमध्ये येऊन त्याला धमकी वजा जीव मारण्याचा प्रकार म्हणजे जाणवला। धमकी देणारे कॅम्पसमध्ये धमकी देणारं बाजूच्याच आसपासच्याच परिसरातला व्यक्ती आहे असं पोलीस प्रशासनाकडून कळाले। साफसफाई कर्मचारी होता का, आहे का तो आपल्या हॉस्पिटलमध्ये? हा साफसफाईचा कंत्राटी कर्मचारी जे की बाहेरील एका आउटसोर्स कंपनीकडून भरलेला होता आणि त्याची ड्युटी आपल्या महिला रुग्णालयाकडे दिलेली असताना तो व्यक्ती ड्युटी व्यतिरिक्त इथे येऊन त्यांनी हा प्रकार केला।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.